सुनील बांद्रे असतील, त्यानंतर चंद्रकांत मांजरेकर असतील, या सर्वांचं गणेश कोमचे खेळाडू आणि पंचक्रोशी क्रिकेट स्पर्धेमध्ये तिसरं प्रादेशिक मिळालं होतं आणि त्यावेळी जिग्नेशचा क्लास पाहायला मिळाला होता. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ओपनिंगला आलो ते म्हणजेच बॅट्समन निखिल. दादांना विनंती करते राम सावंत यांचा आपण एक सत्कार करूया. संध्याकाळच्या सत्रात देखील ते येतीलच. आपण आज सत्कार सन्मान करणार आहोत राम सावंत यांचा. कबड्डी क्रिकेट कुठलंही मैदान म्हटलं, पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर कव्हरला मारलेला फटका आपण पाहतोय. या ठिकाणी एक धाव, स्वतःच वैयक्तिक खातं उघडतो निखिल. कबड्डी क्रिकेट सर्व मैदानांमध्ये, मुंबई उपनगरमध्ये किंवा गावी पण दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो, खूप चांगली मैदानं बनवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा. आज आपण प्रमोद महाजन ग्राउंड पाहतोय, याचं स्वरूप, मैदान किती स्क्वेअर फीटचं आहे, कुठे काय खेळवायचं, माती कशी असली पाहिजे, सर्व तंतोतंत ज्ञान असलेले व्यक्तिमत्व आहेत. राजापूर त्यांचं गाव जरी असलं तरी सुद्धा या लाल मातीशी फार मोठं योगदान ज्यांचं आहे. ही नाळ जुळलेली आहे, ऋणानुबंध आहेत. हा सत्कार सन्मान आपण करतोय. राम सावंत पोईसर प्रीमियर लीग मध्ये फार मोठं योगदान, स्वतःचा संघ त्यांचा असतो. अटल खेल महोत्सव ज्यांनी यशस्वी केला असे आमचे मित्र राम सावंत यांचा देखील सत्कार आपण स्क्रीनवर पाहतोय. धन्यवाद रामजी सावंत, आपले देखील आभार. आपण इथे आलात, आपला सत्कार स्वीकारलात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सज्ज होते पारस. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायला गेले. असं पाहायला गेलं तर डावखुरा बॅट्समनना ऍडव्हान्टेज आहे या मैदानावर, कारण हवा इकडे चालू आहे. त्यामुळे डावखुरा बॅट्समन जर 3-4 वर उभा राहिला तर इथे तुम्हाला 30, 40, 50 धाव संख्या होताना पाहायला मिळेल. फोन आलेला होता, शुभेच्छा दिलेल्या स्पर्धेला मंडळगड म्हणून देखील ही स्पर्धा पाहतायत. आता मात्र या चेंडूला निश्चितपणे डीप स्क्वेअरला खेळाडू आहे. एक धाव तर पूर्ण केलेला, फक्त एकच धाव मिळते. निखिल एका बाजूला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजेच जिग्नेश कलमकर, दशरथ कलमकर यांच्या सुपुत्र. निखिल एक चांगला कबड्डीपटू पण आहे. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 5 बिनबाद. या संघाला विनंती करतो स्टार 11
आपण तयार राहायचं. टॉस साठी यायचं दोन्ही संघांनी. फुलटा चेंडू या ठिकाणी लो फुलटा शॉट मिड विकेट या ठिकाणी खेळून काढला निखिल कलमकर. एक धाव. 2018च्या कुंभी चषकामध्ये केशवी पाट्याच्या मैदानावर याच खेळाडूने रानवली संघाला 3 ओव्हरमध्ये 59 धावा करून दिल्या होत्या. काय बॅटिंग केली होती, मात्र गोलंदाज नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यानंतर ते पराभूत झाले. खूप चांगला खेळाडू आहे, कबड्डीपटू देखील आहे. निश्चितपणे खूप चांगले योगदान क्रिकेटसाठी देखील आता आपण देतोय. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी रानवली प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी या ठिकाणी योगदान देतोय. जयेश धोपट, शेरेगावचे सुपुत्र, केशव देवारे क्रीडा कमिटीचे सेक्रेटरी यांचं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र हेलिकॉप्टर हवेमध्ये पुढे आलेले आहेत. बघूया. हो, यांच्या डोक्यावर पडणार होता म्हणून ते थांबले. कोणता गोळा होता कळला नाही. बॉलचा गोळा होता की सूर्याचा गोळा. मात्र 1 धाव 2 धावा. जयेश धोपट आपलं हार्दिक स्वागत. आपला या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. धाव संख्या टोटल आपण पाहतोय ती म्हणजेच 8. 1.28. शॉट. आता हा येतो पहिला षटकार. घुटना टेक और सिक्सर देक यासाठी ओळख आहे जिंकण्याची. हा बॅट्समन जो उभा राहिला तर काय करू शकतो हे दाखवून देतोय. केशवी पाट्याच्या मैदानावर अक्षरशः हाहाकार मचवला होता या खेळाडूने. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे साहिल. संघासाठी दुसरं. 1.4 14. आणि पंचांचा इशारा आहे तो नो आहे. तर आता नवीन गोलंदाज नाही, वेस्ट राइट नो फ्रीट दे घुमा के खेलने की कोशिश अब करना होगा. आपला आवडता फटका. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा साहिल. राईट आर्म राऊंड द विकेट. जिग्नेश फ्रीटचा बॉल. या देखील चेंडूला खेळून काढलेला बघूया. 1 बावन चेंडू या ठिकाणी पलीकडे जातो. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी परत. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी जाणार का निखिल, मात्र नाही. या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. टोटल आपण पाहतोय ती म्हणजेच 17. दोन ओव्हर 18. 2 ओव्हर 18.
आता मात्र या चेंडूला गगनचुंबी षटकार. हा येतोय हा रॅन्सम. क्लास काय असतो जिग्नेश दाखवतोय. आत्ताच मी म्हटलं हा जर खेळाडू उभा राहिला तर काय करू शकतोय. घणाघाती हल्ला, चेंडूवर प्रहार, चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय अजून एक षटकार. मंडणगड तालुक्यातील फहद जो एक जबरदस्त आक्रमक खेळाडू ज्याने नुकतेच 2 ओव्हरमध्ये 45 पूर्ण केले धावा. स्वतःच्या एक आक्रमक खेळी केलेली जबरदस्त असा खेळाडू त्याने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनिल दादा रटाटे आणि राजेश कुळे चषकाला या AR चषकाच्या निमित्ताने आम्ही त्याचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी संधी संधी होते निश्चितपणे. थोडा बॉल खाली राहिला ना तर या. धन्यवाद राम सावंत. वाईड पंचांचा इशारा. धाव संख्या पुढे सरकते. सॉरी वाईड नाहीये बघा. ग्रीन टी शर्ट मध्ये कव्हर करा ना कॅमेरामॅन. खूप चांगला कलर आपण पाहतोय. हिरवा, लाल, पिंक, सफेद. अजून एक फाईन खेळायचा प्रयत्न होता. निखिल पोचतोय. एक धाव. या अगोदरचा चेंडू डॉट होता, त्यानंतर एक धाव. त्याच्या अगोदर षटकार. काय बॅटिंग आपण पाहतोय. धाव संख्या 25, 2.3. धाव संख्या वैयक्तिक किती आहे स्वतःच्या 21. 10 बॉल मध्ये 21 धावांवर खेळतोय. 10 की 11, 13 बॉल मध्ये 21 वर खेळतोय जिग्नेश. आणि तिसरं षटक आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. धाव संख्या 25. वेळास विरुद्ध सुरुवातीला सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी रानावली आपण पाहत आहोत. अनिल दादा रटाटे आणि राजेश कुळे चषक AR चषक 2025 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल बोरिवली पश्चिम चिकूवाडी या ठिकाणी हा क्रिकेटचा थरार. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने कवडोली संघ विजयी झाले, बांधोली संघाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यामध्ये साखरी संघाने पराभूत केलं कांटे संघाला. तिसरा सामना सुरू आहे मैदानावर. टॉस जिंकून गोलंदाजी करणारा येलो आपण पिवळ्या गणवेशामध्ये पाहत होतो म्हणजेच व्यास. आता मात्र या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिस टाइम होतोय. डॉट. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया उर्वरित 8 चेंडू मध्ये ज्या प्रकारचे दोन्ही फलंदाज खेळणारे आहेत कमीत कमी 15 धावा होणार आहेत निश्चित आहे. मात्र वेळात संघाला ठिकाणी कुठेतरी थांबावं लागेल प्रणयला. प्रणय स्वतः कर्णधार या ठिकाणी आपण त्याला ऍक्शन मध्ये पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचं टोक ज्या ठिकाणी मोठा आपण उत्सव पाहतो तो म्हणजेच तो कासवाचा उत्सव पाहतो. फेस्टिवल ऑफ टॉटवाईज. आता मात्र जागा बनवली निखिलने. चेंडूला पाठवले खाऊ दिशेने चौकार. अजून एक चौकार मिळतोय निखिल कलमकरच्या बॅट मधून. सुंदर असा फटका, देखणा फटका. चला पुढील मॅचचा टॉस करूया. सुनील तुम्ही आणि कोण? आंबोली. ओके. अजित पद्रप साहेबांना विनंती करतोय. अजित पद्रप साहेब आपण या पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारलेला फटका. हा देखील चेंडू सीमा पार. खणखणी जनतानी चौकार. रानवली संघासाठी जबरदस्त कामगिरी. निखिल आणि जिग्नेशची जोडी. बिन बादल बरसात नहीं होती और जिग्नेश और निखिल के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. बहुत ही बढ़िया स्टार्ट. रन संख्या 3 ओवर के बाद 33. जहां पर बल्लेबाज संघर्ष कर रहे थे वहां पर इन दोनों ने कहा कि रन बन सकते हैं, रन बनाने वाला चाहिए. स्ट्रोक बन सकते, स्ट्रोक को बनाने वाला चाहिए. 4 रन. और ये देखिए अब टॉस. टॉस का बॉस. हा टॉस झालाय. छापा की काटा, हेड्स और टेल्स. आणि टॉस जिंकलाय आंबोली संघ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद पद्रत साहेब, नेहमीच कुशल संघटक म्हणून. 3 ओव्हर झालेले आहेत. मी अजित पद्रत यांना विनंती करतो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. कॅमेरामॅन यानंतर आपण आपले कुशल संघटक समाजसेवक अजित पद्रत यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. तर ते देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित होतील. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. या ओव्हर नंतर जेव्हा इनिंग संपेल. जय झोपट आपणास देखील विनंती आहे आपण देखील आमच्या प्रमुख व्यासपीठावर उपस्थित राहायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत. केशव देवारे क्रीडा कमिटी सेक्रेटरी जयेश झोपट आपलं हार्दिक स्वागत. केशव देवारे क्रीडा कमिटीच्या वतीनं 12 आणि 13 तारखेला उन्हाळी जो समर क्रिकेट धमाका चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं आयोजन खलाटी चिंचगड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्या अगोदर 10-11 ला चिंचगडची स्पर्धा आहे. सागर आगळे, आकाश दुर्गवले, जाकमाता चषक.
बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढले पॉईंटच्या दिशेने एकदा पूर्ण केले कॉल करतो दुसऱ्या धावासाठी जाणार का आणि स्वतः त्याच्याकडे पोहोचतो 2 धावा पूर्ण होणार का दुसऱ्या धावासाठी जातो विकेट आपली बहाल करतो का तर आपल्या बॅट्समनला डावखुरा ऍडव्हान्टेज आहे ज्याने ऑलरेडी 2 षटकार खेचलेले आहेत त्यामुळे आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय युवा खेळाडू उपेंद्र जाधव यांचा मुलगा विराज काय फॉर्म मध्ये हा देखील आहे यावर्षी पाच चेंडू शिल्लक आहेत संख्या आपण पाहतोय 36 खूप चांगली सुरुवात रानवली आणि हा देखील चेंडू निश्चितपणे जाईल सीमा पार निखिल कलमकर याने स्वतःची विकेट का सॅक्रिफाईस केली याचं द्योतक याचं मूर्तिमंत उदाहरण पेश करतोय डावखुरा फलंदाज जिग्नेश जिग्या इज ऑन फायर जब जब ये खिलाड़ी खेलता है बहुत ही बढ़िया कमाल करता है मी आताच म्हटलं होतं पंचकोशी क्रिकेट स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक विजेता संघ झाला तर सगळ्यांना वाटलं होतं की हा संघ फायनल खेळेल थोडस निराश झाले होते चेतन शिगोण आमचे मित्र रानोली गावचे ते म्हणाले दादा शुभेच्छा आहेत फायनल खेळला तर मात्र सर्वांची मनं जिंकली होती केळशीपाडा या मैदानावर आणि हा जेव्हा ओपनच्या मैदानावर येतो जेव्हा सर्व बाजूला बाउंड्री असतात मैदानामध्ये एकच मॅच चालू असते तेव्हा हा बॅट्समन डेंजरस का असतो हे दाखवते नाव आहे ज्याचं जिग्नेश राऊंड द विकेट पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोहम आता मात्र थोडा खाली खेळायला चेंडू चांगला कॉल दिलाय विराजला सांगितलं थोडं थांब रुको जरा सबर करो अजून किमान 3 बॉल आहेत माझ्याकडे एक तरी मी बाहेर मारेन बघूया सोहम कमबॅक करतोय की जिग्नेश या ठिकाणी कमबॅक करतोय वैयक्तिक जर आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे 30 या ठिकाणी पंचांचा इशारा आहे नो वेस्ट टाइट नो त्यामुळे पुन्हा एकदा फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका धाव संख्या 43 पहिल्या मॅच मध्ये झाली होती धाव संख्या 26 दुसऱ्या 27 दुसऱ्या मॅच मध्ये 19 आता मात्र धाव संख्या 43 शेवटचं षटक सुरू आहे गोलंदाज सज्ज राईट आर्म हो व्हाट अ शॉट हा देखील आहे आउट ऑफ द पार्क गेम बघू दर्शक बने दीवाने छोड़न 4 धावांनी धाव संख्या आता मात्र 49 ऍक्शन रिप्ले बघूया आपण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सोहम आताच म्हटलं मी की पुढे जिंकणार कोण ही शर्यत की सोहम की जिग्नेश राऊंड द विकेट वेळास सोहम आता मात्र खूप ऑस्टनच्या बाहेर जवळपास ऑस्टनच्या बाहेरून त्या चेंडूला खेळायचं होतं ते म्हणजे ऑन साइडला काय बॅटिंग करतो या खेळाडू धाव संख्या 50 पूर्ण झाल्या रानवली संघाची धाव संख्या 50 50 अप जबरदस्त सुरुवात पहिला संघ आहे आजच्या दिवसामधले ज्यांची धाव संख्या आपण 50 पाहतोय बामणगर विरुद्ध 22 डिसेंबरला जी स्पर्धा झाली त्यावेळी बामणगर संघ असं वाटलं होतं विजेता ठरणार त्यावेळी देखील आपण पाहिलं कशा पद्धतीने तो पराभूत झाला आता मात्र संधी आहे आणि जेल सुटला क्या छूटा सपना टूटा मुकद्दर उठा दिल टूटा और ये देखिए बल्लेबाजों ने 3 रनों का मेला लूटा शेवटचा बॉल होता 3 धावा आल्या धाव संख्या 53 जिंकण्यासाठी 54 धावांची गरज ज्या प्रकारचा समीर राज हे गोलंदाज यांच्याकडे काय बॅटिंग जर जिग्नेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गौरव करूया व्हॉट अ बॅटिंग जबरदस्त वैयक्तिक 39 20 बॉल मध्ये 39 धावांची घणाघाती
फलंदाजी फक्त 4 बॉल्स, बाकीचे खेळाडू आणि काही वाईट आपण पाहिले. काय बॅटिंग, 54 धावांची गरज. कॅमेरामॅन या ठिकाणी कव्हर करायचं. आमच्या बरोबर कॉम्बॉक्स मध्ये आमचे समाजसेवक मित्र, कुशल संघटक, क्रिकेटसाठी ज्यांना नेहमीच आपण पाहिलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून असे अजित पद्रत हे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि माझ्याबरोबर ते आहेत या ठिकाणी अनिल दादा रटाटे यांना देखील आपण पाहतोय. अजित दादा या ठिकाणी स्पर्धा आपण 22 डिसेंबरला स्पर्धा पाहिली जी होती अंधेरीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये, ती देखील यशस्वी झाली आणि आता आपण चिकूवाडीच्या मैदानामध्ये AR चषकाच्या निमित्ताने एकंदर या स्पर्धेबद्दलचं पहिल्यांदा आपलं मत आणि त्यानंतर आपण पुढे आपल्याशी बोलू. मात्र आयोजन नियोजन याबद्दल आपलं मत. आयोजन तर केलेलं आहे, अतिउत्तम केलेलं आहे. आयोजन तर अतिउत्तम आहे आणि जे प्लॅटफॉर्म जो आपल्या टीमांना मिळालं आहे आणि जे प्लेयरांना मिळालं आहे ते अतिउत्तम आहे. ह्याच्या पुढे जर असे जर टुर्नामेंट होत असतील ते योग्यच आहे आणि सगळे प्लॅटफॉर्मच्या हिशोबाने जे प्लेयर आहेत ते खेळणार, ज्यांना पुढे जायचं आहे त्यांना ते प्लॅटफॉर्म एकदम उत्तम आहे. आज तुम्ही प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. आज ज्या पद्धतीने तुमचं वय आहे, तुमच्या मागची पिढी देखील, जसं मगाशी मी उल्लेख केला की साखरी संघामध्ये नवीन पिढी तयार होते, तुमच्या संघामध्ये देखील नवीन पिढी तयार होते. तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलात गेले 10-15 वर्ष. अजूनही या वयामध्ये तुम्ही संघासाठी योगदान देत आहात. नवीन पिढीसाठी काय सांगाल की कशा पद्धतीने जरी आपण म्हटलं की दर दिवशी तुम्ही ओव्हरला जा खेळायला, विरारला जा, कुठेही जा, मात्र क्रिकेटसाठी कशा पद्धतीने नवीन युवा खेळाडूंनी खेळलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान दिलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जे नवीन जे प्लेयर आहेत ना, त्यांनी जर आता पहिल्या अगोदर जे जुने प्लेयर आहेत त्यांना जर मार्गदर्शनाखाली जर खेळले तर ते प्लॅटफॉर्म एकदम पुढच्या लेवलला चांगले झाले आणि त्यांची खेळपट्टी पण चांगली होईल. बाकी या स्पर्धेबद्दलचं काय मत आहे? AR चषक पुन्हा एकदा दुसऱ्या मैदानावर दुसरं आपण ही स्पर्धा पाहतोय. पुढच्या वर्षी अजून वेगळ्या स्वरूपात असेल. तुमचं योगदान देखील आम्हाला चांगलं मिळतंय, त्याबद्दल काय म्हणाल? सर ते अगोदरच्या जोगेश्वरीमध्ये जे झालं होतं आणि हे आत्ताच्या ज्या चिकूवाडीमध्ये झाले, असं जर व्यवस्थित जर असं जर असेल ना, सर्कलमध्ये खेळायला जर मिळालं सगळ्या टीमला, तर त्यांचे बॅटिंग लाईन, बॉलिंग लाईन हे उत्तम, प्लेयर पण उत्तम म्हणजे उत्तमरित्या खेळू शकतात आणि त्यांना जे खेळण्याचे पुढचे जे मार्गदर्शन आणि जे खेळायला जे जे मोठमोठे प्लेयर आता ह्याच्यातून निवड येतील, ज्यांना खेळपट्टी आवडल्या, आता खेळपट्टी म्हणायला गेलं तर अतिउत्तमच आहेत आणि ज्या हिशोबाने ते आता खेळतात ते आता जिग्नेश आहे रानवलीतला आमचा, ज्यांनी जे आता जे बॅटिंग लाईन केले, अशी जर सगळ्यांना जर खेळपट्टी उपलब्ध असेल ना, तर नक्कीच आपले प्लेयर पुढे जातील. यातून आपण नवीन संघ तयार करणार. ओपन क्रिकेट बद्दल काय म्हणाल? ज्या पद्धतीने आपण म्हणतो की गाव टू गाव आपण खेळतोय, मात्र या सर्व खेळाडूंना जसं जिग्नेश आहे, वय वर्ष 25च्या पुढची पिढी म्हणजे जे आता 27, 28, 30 पर्यंत आहेत, मात्र आता येणारी जी पिढी आहे 17, 18 ते 25 पर्यंत, यांना जसं तुम्ही म्हणालात, वारंवार तोच उल्लेख करता की खेळपट्टी छान, सर्कलचं ग्राउंड, प्लॅटफॉर्म, व्यासपीठ तयार केलेलं आहे, मात्र यांनी कशा पद्धतीने आता पाहणं गरजेचं जेणेकरून आपण ओपन मध्ये नवीन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो? ओपनच्या याच्यात खेळायचं म्हणलं तर आपल्याला जे आता जे यंग पोरं आहेत त्यांनी जर व्यवस्थितरित्या जर खेळपट्टी दाखवली ना, तर नक्कीच आपण आपल्या तालुक्यातली पोरं मोठे मोठे टुर्नामेंट खेळू शकतात. धन्यवाद. बघा, पाडल्यातून पण फोन आलेला आहे, दापोलीवरून आमचे सनील पाडलेकर यांचं देखील या ठिकाणी शुभेच्छा या स्पर्धेला दिलेल्या आहेत. आडे पाडले या ठिकाणी देखील ही स्पर्धा प्रेक्षक पाहत आहेत. चिकूवाडी बोरिवली या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानावर. थँक्यू अजित पद्रत, आपण आलात आणि आम्हाला जे योगदान दिलं त्याबद्दल. पाडलेकर साहेब आमच्या बरोबर लाईनवर आहेत आणि त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी दादांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सत्कार सन्मान करूया. समाजसेवक, क्रिकेटसाठी फार मोठे योगदान ज्यांचं आहे, असे आमचे मित्र, आमचे वडील बंधू, आमचे वडीलधारे व्यक्तिमत्व जसे अनिल दादा आहेत, त्या पद्धतीने यांचं देखील सहकारी योगदान. थोडं झूम मध्ये घ्या कॅमेरामॅन. हे बघा, थोडस अजून सन्मान चिन्ह देताना हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने छान असं योगदान. हे सन्मान चिन्ह टॉस्का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अजित पद्रत यांचा सत्कार आणि दादांच्या माध्यमातून गतवर्षी या ठिकाणी दत्ताशेठ गोठल, अजून एक समाजसेवक, मोठी स्पर्धा आयोजन गेल्या वर्षी या ठिकाणी आपण पाहिलं. जवळपास 50,000, 1 लाखाचं पारितोषिक जी स्पर्धा विरारला संपन्न झाली. दत्ताशेठ गोठल यांचे देखील धन्यवाद.
क्या बात आहे. अजित दादाने आताच एक घोषणा केली, खुश खबर आहे की पुढच्या वर्षी जी स्पर्धा होईल ज्या ठिकाणी त्या ठिकाणच्या स्पर्धेचा अर्धा खर्च हा माझ्याकडून असेल. खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत्या अजित दादांसाठी. कांटेगावचे हे सुपुत्र आहेत, मंडणगड तालुक्यातील कुशल संघटक. क्रिकेटसाठी फार मोठं योगदान. ज्या वेळेस यांच्याशी पर्सनली चर्चा होतं त्यावेळेस तेच म्हणतात की दादा पुढचं क्रिकेट कसं गेलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आज ते देखील स्वतः क्रिकेट खेळतात. गोलंदाजासाठी सज्ज विराज. पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईडला पूल करायला गेले, मात्र पूल पॉवरफुल नाहीये. बघा, वेळा संघाला तुम्ही कमी लेखू शकणार नाहीये. या संघाकडे देखील ज्या प्रकारचं योगदान आहे, एक लहान खेळाडू आहे. बघा, जसं आंबोलीमध्ये आम्ही गोटूरला पाहतो त्या पद्धतीने या ठिकाणी देखील एक खेळाडू आहे जो डीप स्क्वेअरला फिल्डिंग करतोय. ज्याचं नाव कळेल का मला वाटतं, समीर आहे का? समोरच्या दिशेला मिडांच्या डोक्यावरून आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना सरळ होते आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने. हा येतोय चौकार, AR चौकार. 2 बॉल, धाव संख्या 5. वॉट शॉट. मी म्हटलं होतं या संघाला तुम्ही कमी लिखून चालणार नाही. षटकार. हा जो डावखुरा बॅट्समन आहे, हा जर उभा राहिला तर या ठिकाणी 54 काय 65 पण पूर्ण करेल. आक्रमक बॅटर आणि डावखुरा बॅटर चालत का, कारण त्यांना माहित आहे की आता लेफ्ट हँड बॅट्समनला हवा चालू आहे. 3 बॉल, धाव संख्या 11. मॅच इज ऑन. पूर्ण खरपूस समाचार घेतला होता विराजच्या गोलंदाजीचा. फुलटॉस चेंडू लेग स्टंपवर, षटकार. पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र अंगावरती, शरीरावरती आक्रमण थोडस, कारण अँगल बदलला. पहिला जर आपण पाहिलं तर अँगल होता तो म्हणजेच ओव्हर द विकेट. डावखुऱ्या बॅट्समनला लेग स्टंपवर बॉल पडत होते, लेंथ वेगळी करण्याचा प्रयत्न केला. लगेच जिग्नेशने सांगितलं तू राऊंड द विकेट आहे, एक अँगल बनव. आणि आता आतमध्ये निखिल देखील चांगलं मार्गदर्शन करतोय त्याला. 20 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. राऊंड द विकेट. पहिला पॉवर प्ले षटक राईट हँड बॅट्समॅन साठी. षटकारी पुढचा चेंडू आणि हा चेंडू डॉट. मॅच इज ऑन. एक बॉल महत्वाचा आहे. एक षटकार आला, एक चौकार आला. मात्र या षटकातील अजून एक बॉल बाकी आहे. 19 चेंडू 43 धावांची गरज. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आता मात्र संधी खेळाडू आहे आणि नाही झेल सुटला. काय बोला. आणि बघा किती सहज 1 2 3 4 टप्पा बॉल. मेन खेळाडू तुमचा प्रमुख ठिकाणी का असावा लागतो यासाठी. आणि प्रमुख खेळाडूची कॅच सुटली. पहिल्या मॅच मध्ये मंगेशची कॅच सुटली, त्याने घणाघाती हल्ला केला. दुसऱ्या मॅच मध्ये अंकुशची कॅच सुटली, त्याने घणाघाती हल्ला केला. आणि आता या बॅट्समनची कॅच सुटली. सिद्धेश सावंत. 1 वर 13 रन पहिल्या ओव्हर नंतर. मला मी कॅप्टनला विनंती करते, जितेंद्र रटाटे आंबवली, आपली प्रवेश शुल्क जमा करण्यासाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. जे जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, यानंतर तुमच्या जे काही सामने आहेत, पहिला सामना जो खेळणार आहात तुम्ही, त्या अगोदर तुमची प्रवेश शुल्क या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये अजय रटाटे यांच्याकडे जमा करायची आहे.
अगोदरची तुमची आगाऊ रक्कम जी ऍडव्हान्स तुम्ही दिलेले आहेत त्याच्यातून मायनस करून जे काही तुमची प्रवेश शुल्क बाकी आहे ती जमा करा. टॉस साठी तयार राहा आणि एक सुंदर खेळ करा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक षटकार आला, एक चौकार आला, त्यानंतर विराजने कमबॅक केलं. कारण 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यानंतर ज्या प्रकारचा कमबॅक राजू जाधव काका विराज यांचा, भूपेंद्र जाधव यांच्या सुपुत्र आपण पाहतोय. नवीन गोलंदाज युवा खेळाडू समीर आहे का? नाही. बॉलरचं नाव राजू प्रेम. राऊंड द विकेट. सकाळी फुटचा चेंडू प्रेमचा आणि या चेंडूला खेळून ढूंढो रे साजना ढूंढो. डायरेक्ट थ्रो आहे मात्र रनआउटची संधी बघा. समोर तिकडे टाकायचं, इकडे टाकतायत. ऑलरेडी या ठिकाणी बेल्स नाही. स्टंप तुम्हाला उचलून त्या ठिकाणी लावण्याची गरज होती. समोर टाकला असता तर जिग्नेश तयार होता आणि 2 धावा 3 धावा. काय बोलणार याला. बघा हेच शिकायचं असतं. आत्ताच मी अजित पदरत कांटेस गावचे अजित दादा बोलले की युवा खेळाडूंनी ते आता जे क्रिकेट आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता खूप सोशल मीडिया आपण पाहिलं, व्हॉट्सअप, रील्स, इन्स्टा. मंकन विकेट नाही याची नोंद घ्या. आणि यामुळे ते जास्त व्यस्त असतात व्हॉट्सअपवर, फेसबुक स्टोरी, इन्स्टा. मात्र त्याबरोबर क्रिकेटचं देखील तुम्हाला ज्ञान घेणं गरजेचं आहे. जे आत्ताच अजित पदरत यांनी सांगितलं कसं क्रिकेट खेळणं आवश्यक आहे, आयोजन नियोजन आहे. आणि बघा आता मात्र हा खेळाडू होतो त्याच्यावरून झेल सुटला. काय घडू शकतो? हे घडू शकतं. जर मिलरचा झेल सूर्यकुमार यादव दोन्ही आक्रमक आहेत. 16 चेंडू 32 धावांची गरज. गोलंदाज करण्यासाठी सज्ज होतो प्रेम. राईट ऑन राऊंड द विकेट. डावखुरा बॅट्समॅन साठी सावंत. नाव स्ट्राईकला सिद्धेसाठी फिरता चेंडू. हा देखील फिल्टर. आता संधी आहे. नाही, मागे गेलेला चेंडू आता डीप फाईन लेगला. स्वतः विराज येईपर्यंत चेंडू सीमा पार. हा येतो अजून एक चौकार. निलंजन 4 तो बेडा होगा पार. मगाशी 28 होताना नाकीनो येत होते. 20 धावा होताना थोडे बॅट्समॅन स्ट्रगल करत होते. जशी दुपार चालू झाली, जशी हवा सुरू झाली, आता मात्र धावा निश्चितपणे आपण पाहतोय की धावांची बरसात होते. ओघवत्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने धावा वाहत आहेत. धावांची बरसात. 15 चेंडू 28. 3 बॉल महत्वाच्या प्रेमचे. या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी सिद्धेश सावंत अप्रतिम बॅटिंग करत असताना 7 बॉल 22 वर खेळतो सिद्धेश सावंत. पुढचा चेंडू प्रेम. आता स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतो. जितू सोनार सर वाईड. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो हेमंत ठाकूर सर यांना. गोलंदाज सज्ज. राऊंड द विकेट. आणि आता मात्र स्टंप वरून निघून जातो बॉल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आले आणि परेश लांबे यांचा मेसेज आलेला आहे. लाईव्ह बघतायत अनिल काका साहेब आणि राजेश सर. खूप सुंदर असं आयोजन केलंय. खूप शुभेच्छा. तुम्ही खेळाडूंना एक चांगला आव्हान देताय. चांगल्या प्रकारचं युवा खेळाडूंना एक चांगली संधी देताय. खूप शुभेच्छा. खूप सुंदर बॅटिंग केली जिग्नेश दादाने. खूप शुभेच्छा. अशीच मेहनत करेन. ट्रॉफी जिंकून परेश लांबे. अजून एक चेंडू डॉट. प्रेम. कडक रोशन बॉलिंग. खांबे चषक सुंदर आयोजन. अमर शक्ती क्रिकेट संघ क्रीडा कमिटीकडून AR चषकासाठी मनपूर्वक शुभेच्छा. सुनील कुळे देवारे स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. विशू जिग्या भावा कडक बॅटिंग.
चेतन शिगवण समाजसेवक आमचे मित्र रानवली संघाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं या ठिकाणी आपल्या स्पर्धेला जे आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी प्लेअर सेट केलाय, एक धाव आणि बघूया दुसऱ्या धावासाठी जाणार का. थ्रो केलेला आहे, बॉल हातात का ठेवला हा प्रश्न होता. 2 धावा, षटक क्रमांक समाप्त होतोय दुसरं. 2 ओव्हर नंतर 29, 12 चेंडू 25 धावांची गरज. या ठिकाणी या स्पर्धेला खूप शुभेच्छा. संदीप बांशे त्यानंतर आकाश दुर्गवले, सुंदर नियोजन, सुंदर आयोजन, अप्रतिम. स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हनुमान संघाला लाख लाख शुभेच्छा. कडक रोशन बॉलिंग आणि सुंदर कॅच, या सर्व शुभेच्छा आपण पाहत होतो. धन्यवाद, थँक्यू. सर्व जे लाईव्ह युट्यूबला ही स्पर्धा पाहतात आणि आपले सुंदर मेसेज या स्पर्धेला शुभेच्छा रूपी आपलं प्रेम व्यक्त करतात, सदिच्छा व्यक्त करतात. कारण काही खेळाडू, काही मित्र परिवार जे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत सकाळपासून. सकाळी विनोद गोठल, मंडका तालुका कुणबी क्रीडा असून कॅप्टन यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यांचा संघ देखील खेळला. संदीप बांशे, जयेश दोपट, संदेश पंदिलकर, देवारे केशी, देवारे क्रीडा कमिटी हे देखील यांना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सुनील संजय, आमचे केशी देवारे क्रीडा कमिटीचे सल्लागार, त्याचप्रमाणे कमिटी मेंबर्स यांचं देखील हार्दिक स्वागत. सागर जोशी ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं केशी देवारे क्रीडा कमिटीचं पहिलं. सचिन शिगवण, सेक्रेटरी रावतोली यांचं देखील आम्ही आहे. नाही, मागे तुम्ही थांबा, जेणेकरून त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली फिल्डर कोण कुठे उभा आहे. विघ्नेश यांना आपण पाहतोय. थोडस राजू मागे व्हा तुम्ही. गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजेच विराज. 12 चेंडू 25 धावांची गरज. हे ओव्हर फार महत्वाची आहे. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूवर एक धाव तर मिळालेली आहे. पंचांचा इशारा न येते, बॉल स्टॉप केलेला आहे. 2 आणि मला वाटतं अजून एक धाव. 9 ची 1 फ्री हिट. वेस्ट साईड 9, 2 धावा धावून एक 9 म्हणजे 3 धावा येतील. आणि आता 12 बॉल मध्ये 22 धावा आणि फ्री हिट. अजून एक चेंडू डॉट. मी म्हटलं होतं ही मॅच जर बनवायची असेल तर या गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल. 2 बॉल दोन्ही डॉट. 10 बॉल 22 धावांची गरज. विराज जबरदस्त कामगिरी करताना पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा राऊंड द विकेट. राईट हँड बॅट्समन साठी पुढचा चेंडू. राईट बॅट्समन अर्ज. हा देखील चेंडू डॉट होणार का. मात्र बघूया रनआउटची संधी नाही. बघूया पंचांचा इशारा. या ठिकाणी लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. आता मात्र 9 बॉल 21. स्ट्राईकला सिद्धेश, जर्सी नंबर 16. राऊंड द विकेट. हा देखील चांगला चेंडू. खाली ठेवतो सर्व बॉल. जे अगोदर टप्प्यावर उसळी होणारे बॉल होते. खेळपट्टी छान आहे. बॅट्समनला पण अनुकूल आहे आणि गोलंदाजीला देखील पोषक आहे. पहिल्यांदा पाहायला गेलो तर भूपेंद्र जाधव यांचा मुलगा जो गोलंदाजी करतो विराज, त्याने टाकलेले उसरी घेतलेले चेंडू टप्प्यावर येत आहेत आणि बॅट्समन कलेक्ट करतो विराज. वीरेंद्र भूपेंद्र जाधव. आणि आता बघा बॉल खाली ठेवतोय सर्व. कुठल्या प्रकारे वेगळी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिद्धे साडी. आता मात्र फुल नाही. पंचांचा इशारा. वेस्ट साईड.
नो आहे आणि ओव्हर कॅन्सल. 2 बिमर आलेत. आता 2 बॉल साठी कोण येणार आणि 2 बॉल चांगले कोण टाकणार हा प्रश्न आहे. 2 बॉल साठी कोण येणार हा प्रश्न नाही आहे. 2 बॉल चांगले कोण टाकणार हा प्रश्न आहे. मॅच मध्ये ज्याने कमबॅक आणलं तिथेच या ठिकाणी चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही. आणि आता बिमर 2 आलेले आहेत. ओव्हर कॅन्सल. फ्री हिटचा बॉल. 8 बॉल 20. फ्री हिट. बॉलरचं नाव साहिल. साईराज. या चेंडूला खेळून काढलंय विराजकडे. चांगला चेंडू थ्रो होणार. बघूया रनआउटची संधी नाही. 2 धावा. 18 पाहिजेत. 7 बॉल. शेवटचा बॉल फार महत्वाचा साईराजाचा. आणि बघूया बाद नाही. डॉट. बघा 2 बॉल चांगले वाचवले. वीरेंद्र म्हणत असेल बाबा साईराजने 6 बॉल 18. 3 षटकार पाहिजे. सिद्धेशकडे ती क्षमता. मगाशी बघा निखिल आणि जिग्नेश पहिली विकेट कधी गेली शेवटच्या ओव्हरला. त्यानंतर आता पण आपण पाहतो दोघं अजूनही विकेटवर आहेत. दोघेही डावखोर आहेत. सिद्धेश देखील मोठी बॅटिंग करू शकतो. कुलदीप देखील मारू शकतो. मात्र ते बॉल लागणार का. युवा खेळाडू विघ्नेश. विघ्नेशला आता गोलंदाजी येत आहेत. एवढ्या युवा खेळाडूला महत्वाचं षटक टाकण्यासाठी 18 धावा डिफेंड करायच्या. ज्याच्या जर्सीवर नंबर पण आहे 18. धावा जिंकण्यासाठी पण पाहिजेत 18. आणि बघूया 18 कमाल करतोय का. विराट कोहली येतोय का. विराट कोहलीने जेव्हा 2008ला आपण वर्ल्ड कप जिंकला होतो ती जर पाहायला गेलं तर अंडर-19चं त्यावेळेस तो गोलंदाजी करायचा. कित्येक वेगळे खेळाडू त्या संघामध्ये होते. रवींद्र जडेजा असेल, तो स्वतः असेल, सुरेश रैना यांना आपण पाहिलं त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ते खेळले. त्यानंतर भारतीय संघामध्ये संधी मिळाली विराटला. आता मात्र या ठिकाणी विघ्नेश बोल्ड. ओ दरवाजा खुला था तिजोरी से चोरी हो गई. ये क्या करने गए. आणि जिग्नेशने अक्षरशः उचलला. छोटा बच्चा जान के कोई आंख दिखाना रे. डुबी डुबी डबडब. डुबी डुबी डबडब नाही. चेंडू खाली राहिला. डावी यष्टी वाकवली आणि प्रमुख खेळाडूला माघारी पाठवलं. खेळाडू बाद होते कुलदीप. कुलदीप आउट होतोय. बघा या खेळाडूला मी कॅमेरामॅनला सांगेन थोडं झूम मध्ये घेतो त्याला. तो आता बॉलिंग मार्कवर येतो. हा बघा हा खेळाडू विघ्नेश. ऍक्शन रिप्ले बघू. विकेट गेल्यानंतर काय जल्लोष होता बघा त्याचा. बॅट्समन ऑफ स्टंपवर गेला मात्र टप्पा होता मिडल लेग स्टंपवर आणि जाऊन यष्टी वाकवली डावी. क्लीन बोल्ड. 6 चेंडू 18. आता 5 चेंडू 18. एवढ्या क्रंच सिच्युएशन मध्ये, एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये कुछ लोग बिखर जाते हैं, कुछ लोग निखर जाते हैं. आत्ताच आपण पाहिलं अजित पदरत म्हणाले की युवा खेळाडूने आपलं योगदान दिलं पाहिजे. हा युवा खेळाडू आपल्या संघासाठी संकटमोचक बनतोय. बघूया काय घडतंय. नवीन फलंदाज आलेले आहेत. बॅटरचं नाव साहिल. या संघामध्ये लेफ्टी आपण पाहतोय 1, 2, 3 आणि लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे. आता साहिल पण लेफ्टी आहे. राऊंड द विकेट. विघ्नेश पुढच्या साहिल साठी. साहिल सज्ज आणि पुढे आले. बॉल डॉट. आणि आता आपण पाहतोय 4 बॉल 18 धावांची गरज. कुठलाही रिव्ह्यू नाहीये. 4 बॉल 18. बॉल बघायला गेलो तो शॉर्ट बॉल होता. फक्त पूल करायचा पण ऑप्शनच्या पुढे गेलो आणि स्टंपवरून चेंडू निघून गेला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय या अगोदर जो शेवटचा बॉल टाकला होता साईराजने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट हँड यासाठी आपण पाहतोय. चेंडूला खेळून काढलेला आहे. अगोदर आले का चौकार. हे होणार होतं
बॉल टेनिसचा आहे, अगोदर पुढे आले, चौकार जाणार होता, चौकार गेला, तुम्हाला थांबायचं होतं. याच गोष्टी युवा खेळाडूंनी लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, ही मॅच अजूनही येऊ शकते. 3 बॉल 14. साहिलकडे क्षमता आहे, सिद्धेशकडे क्षमता आहे, मात्र महत्वाच्या या मॅच मध्ये सिद्धेश अजून स्ट्राईकवर नाही आलाय. जो आपला वैयक्तिक धावांवर खेळतोय सिद्धेश, ज्याने सुरुवात चांगली केली, 26 धावांवर खेळतोय, त्याला स्ट्राईक कधी मिळणार? प्रमुख खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे. 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज, चौकार आला. गोलंदाजी करणारी सज्ज होते, पंचांच्या उजव्या बाजूने विघ्नेश, राईट डाऊन द विकेट. डावखोरा बॅट्समॅन साहिल साडी, पुढचा चेंडू सज्ज, साहिल सज्ज होतोय. आता देखील आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, आणि या ठिकाणी बघ, काय गरज होती का, काही गरज होती का? आणि स्ट्राईकला आता सिद्धेश आलेला आहे. आता मजा येणार आहे. 2 बॉल 13. कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवा, कंपल्सरी चेस. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विकेट विन, टॉस विन नाहीये, कंपल्सरी चेस. स्ट्राईक वर आला, आताच म्हटलं स्ट्राईक कधी मिळणार. आणि बॉल डॉट गेल्यानंतर जिग्नेशला काय वाटलं, तो आला, गरज होती का, ह्याला तो प्रश्न आहे. या ओव्हरमध्ये सर्व काही घडतंय. 2 बॉल 13 धावांची गरज. चला मॅच स्टार्ट करा. अंपायर मॅचला स्टार्ट करा, वेळ घेऊ नका. पहिल्यांदाच आपण विलास संघ स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा स्ट्राईकला सिद्धेश येते, ज्याने 26 धावा केलेल्या आहेत. 2 बॉल बाकी आहेत. लहानसा युवा खेळाडू, वय वर्ष 12, गोलंदाजी करते. यावर्षी बिहारचा खेळाडू IPL मध्ये कमी वर्षाचा आपण पाहिला. आपण यावर्षी ISPL मध्ये कमी वर्षाचे खेळाडू पाहिले. आणि आता 2 बॉल 13 धावांची गरज, विघ्नेश. आता मात्र पंचांचा इशारा, वाईड. आता मात्र 2 बॉल 12, दोन्ही आता षटकार खेचायचे आहेत. मॅच इज ऑन. विघ्नेश, चांगला बॉल फटका आवश्यक आहे. एक चांगला बॉल टाकायचा विघ्नेशला, एक चांगला फटका खेळायचा सिद्धेशला. 2 चेंडू 12 धावांची गरज. AR चषक. गोलंदाज सज्ज, विघ्नेश, स्ट्राईकला सिद्धेश, पुढचा चेंडू सिद्धेशसाठी. हा देखील चेंडू वाईड, वाईड, वाईड. टेन्शन 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 है, बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्युशन, प्रेशर. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज. स्ट्राईकला सिद्धेश, दोन्ही वाईड. एक षटकार, एक चौकार नाही, दोन्हीच षटकार आवश्यक आहेत. स्ट्राईकला सिद्धेश, गोलंदाज सज्ज होते विघ्नेश. आणि या चेंडूवर बघूया, धावा मिळत आहेत. एक चांगला बॉल टाकला एक. आता बघूया शेवटच्या बॉलवर 1 बॉल 10. याच कांदिवलीमध्ये 1 बॉल मध्ये 10 झालेले आहेत. 1 बॉल 11 भाईंदरला झालेले आहेत. उमर 11 प्रतीक स्पोर्ट डिंग डॉंग. पप्पू रामगुडे याने मारलेला षटकार मागे वाईड गेला, चौकार गेला, 5 आले. 6ची गरज होती आणि पप्पू रामगुडे, अविनाश यांनी मारलेला षटकार उमर 11 कधी विसरणार नाही. आणि आता मात्र या ठिकाणी हा षटकार. 4 धावांनी विजय, 3 धावांनी विजय. वेल प्लेड सिद्धेश, वेल प्लेड कुलदीप आणि वेल प्लेड साहिल. खूप चांगला प्रयत्न. 2 वाईड आल्यानंतर आशा जागृत झाली होती की असं वाटलं होतं की हा बॅट्समन मॅच संपवणार, मात्र तो बॉल खाली राहिला. आणि अभिनंदन रानोली संघाचं.